श्री स्वामी समर्थ. मला मायन बापन आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू. तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. हा अनुभव जो कोणी ऐकेल तो खरंच खूप भाग्यवान आहे. प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे करणारा हा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. माझ्या आयुष्यात जेव्हापासून स्वामी आले तेव्हापासून खूप सारे अनुभव आले आहे, पण जो अनुभव मी सांगणार आहे तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, मी 2001 पासनं स्वामींच्या सेवेमध्ये आहे. मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. मूळचे आम्ही जळगावचेच आहे. प्रतापनगरच्या केंद्रामध्ये आमचं जाणं कायम राहत असतं. सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की महाराजांच्या सेवेमध्ये मी कशी आली. माझे जे वडील होते, आमच्यावरती खूप कर्ज झालं होतं. त्या कर्जामुळे माझे वडील खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांच्या मित्रांनी त्यांना मठामध्ये घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर माझ्या वडिलांनी स्वामींचा फोटो, माळ, नित्यसेवा सर्व काही तेथून घेऊन आले आणि आपल्याला स्वामींची सेवा करावीची आहे असं त्यांनी सांगितलं. पण ही सेवा कशी करतात काय आम्हाला काही एक माहीत नव्हतं. त्या दरम्यान माझ्या वडिलांचं अक्कलकोटला जाणं झालं. त्यांनी स्वामींची तेथून एक मूर्ती घेऊन आले. त्यानंतर आमचे प्रश्न काही सुटत नव्हते. माझे वडील खूप सेवा करत होते, पण प्रश्न काही सुटत नव्हते. त्यानंतर काय झालं की मग मठामध्ये प्रश्नोत्तर होणार होते. त्यासाठी आम्ही सर्वजण मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर सर्व सांगितल्यानंतर मग त्यांनी आम्हाला खूप साऱ्या सेवा दिल्या. त्या सेवा घेऊन घरी आलो आणि एकदा असंच काय झालं, जे खूप दिवसाचे सेवेकरी होते, खूप जुने सेवेकरी आमच्या घरी आले. आता महाराजांचा सेवेकरी घरी आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होत असतो, कारण जणू काय कोणीतरी आपलं भेटलं असं वाटतं. ते आले, त्यांनी सर्व काही बघितलं. तर आमच्या घरातील जी महाराजांची मूर्ती होती त्यांनी बघितली. त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही ह्या मूर्तीचं सर्व काही करता का, अभिषेक वगैरे सर्व करता का. तर आम्ही म्हटलं नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. तर म्हणे तुम्ही मूर्ती ठेवू नका. जर तुमच्याकडून रोजचा अभिषेक होत असेल तरच मूर्ती घरात ठेवा, नाहीतर विसर्जन करा. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटत नाही. त्याचं खूप कडक असतं. मूर्तीचे नियम हे वेगळे असतात असं त्यांनी सांगितलं. आम्ही घाबरलो, कारण आम्ही नवीन होतो. मग आम्ही मूर्ती विसर्जन करण्याच्या अगोदर मठात एकदा आपण जाऊया असं वाटलं, म्हणून आम्ही मठात गेलो. तिथे जे ज्येष्ठ सेवेकरी होतो त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं. ज्यावेळेस त्यांना सांगितलं त्यावेळेस ते म्हटले, अहो तुम्ही कोण महाराजांना विसर्जन करणारे. स्वामींची इच्छा होती म्हणून ते तुमच्या घरी आले. असे कोणाच्याही घरी स्वामी जात नाही. ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची आहे त्याच्याच घरी जात असतात. तुम्ही त्यांना नेलं नाही तर स्वामी स्वतःहून तुमच्या घरी आलेले आहे. तुम्ही त्यांना बाहेर काढू नका. आणि काही नाही, फक्त 2 मिनिटाचा अभिषेक आहे, तो तुम्ही करा. नाही झालं तरी चालेल, फक्त तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे. श्रद्धेने, भावाने त्याची तुम्ही जशी जमेल तशी पूजा करा, तरी स्वामी ती गोड मानून घेतील. त्या काकांनी खूप छान समजून सांगितल्यानंतर आम्ही घरी आलो. मग आम्ही त्या मूर्तीचे विसर्जन केलं नाही. त्या दिवसापासून पुरुष सूक्त म्हणून मूर्तीवरती अभिषेक चालू झाला. गुरुवारी पंचामृताचा अभिषेक मूर्तीवरती करू लागलो. हळूहळू आमचे प्रश्न हे सुटू लागले, कारण घरामध्ये सेवा ही खूप वाढली होती. माझी आई, मी, माझा भाऊ आणि माझे वडील आम्ही सर्वजण महाराजांची सेवा करत होतो. जो ज्याच्या पद्धतीने सेवा करू लागलं होतं. माझे वडील सकाळी रोज स्वामींची पूजा आरती वगैरे करायचे. त्यानंतर मी मग माझी नित्य पाठ सेवा वगैरे करायचे. आई करायची आणि भाऊही तारक मंत्र बोलू लागला.
सेवा खूप वाढल्या, त्यामुळे आमचं जे काही आर्थिक अडचण होती, जे काही कर्ज होतं ते हळूहळू डोक्यावरचं खांद्यावरती येऊ लागलं. 2 वर्षाचा काळ यामध्ये पलटून गेला, पण सर्व काही व्यवस्थित झालं. आता 2006ची ही गोष्ट आहे. 2006ला काय झालं स्वामी भक्तांनो, मी असंच सहज पेपर दिले होते आरोग्य सेविकेचे आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. तो वार होता गुरुवारचा. अपेक्षाही नव्हती, वाटलंही नव्हतं सिलेक्शन होईल, कारण पेपर हा मला खूप अवघड गेलेला होता. मी वडिलांना अगोदरच सांगितलं होतं की माझं सिलेक्शन होणार नाही, पण सिलेक्शन यादी जेव्हा लागली त्यावेळेस डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की माझं कसं नंबर यामध्ये आला. ही सर्व काही महाराजांची कृपा आहे असं वाटलं. त्यानंतर माझं सिलेक्शन हे आरोग्य सेविकामध्ये नगर येथे झालं. मग आता नगरला यायचं. आता मी एकटी मुलगी होती. वडिलांनी सांगितलं, तू एकटी राहायचं नाही, मग आपण दोघेही जाऊ असे वडील म्हटले. मग मी आणि माझे वडील आम्ही दोघे आलो. एक रूम घेतली. माझं जे ऑफिस होतं त्या ऑफिसपासनं आम्ही 5 किलोमीटर अंतरावरती माझी रूम होती, कारण जिथे जवळपासचा एरिया असं हे नव्हता, त्यामुळे आम्ही लांबच रूम घेतली. 5 किलोमीटर मला रोज जावं लागत असायचं. मी आणि माझे वडील आम्ही दोघंच राहू लागलो. आणि माझ्याकडे मग आता महाराजांची मूर्ती वगैरे तर घरीच होतं, इथे काही नव्हतं. आणि आम्हाला असंच एक पोस्टर फोटो स्वामींचा आला होता. तो फोटो घेऊन मी आलेली होती. मग तो फोटो मी काय केला, आता त्या रूममध्ये एक बेडरूम होती आणि किचन आणि हॉल असं होतं. आणि मग मी किचनमध्ये तो फोटो चिपकावला होता, कारण देवघर ते ठेवायला जागा वगैरे काहीच नव्हती, छोट्या छोट्या रूम होत्या. त्यामुळं मग मी तो फोटो जिथे आपण स्वयंपाक करतो, थोडंसं किचनच्या बाजूला जागा होती, तिथे तो फोटो चिपकवला आणि तिथेच माझी सेवा ही सुरू झालेली होती. मी फार काही सेवा करत नव्हती, फक्त नामस्मरण, तारक मंत्र म्हणायची आणि त्यानंतर भोपाळी आरती मी रोज करू लागली होती. मी सुरुवातीला लवकर उठायची, स्वयंपाक करायची, नैवेद्य दाखवायची, पूजा वगैरे करायची आणि भोपाळी आरती करूनच मग घराबाहेर पडत असायची. असं माझं दिनक्रम चालू होता. असंच एक दिवस काय झालं की मी ऑफिसमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर मला थोडंसं लेट झालं. त्यावेळेस मला सरांनी विचारलं, का बरं लेट झालं? तर म्हटलं माझी स्वामींची आरती राहिली होती, ती आरती करायची होती, त्यामुळं लेट झालं. तर मग ते मला काहीच बोलले नाही, ठीक आहे म्हणणे, चालू द्या. त्यानंतर मग आम्हाला त्यावेळेस सर्वे करायचा होता. सर्वेमध्ये सर्व काही लिहायचं होतं. कुटुंबातील किती सदस्य आहे ते, त्यांची सर्व काही माहिती वगैरे सर्व काही लिहायचं होतं. मग मी आणि माझ्या हाताखालच्या एक हे होत्या, त्या मावशी होत्या. त्या मावशी आम्ही दोघीजणी हा सर्वे करण्यासाठी निघालो. आता तिथे खूप शेतामध्ये रानावनात आम्हाला जावं लागत होतं. आम्ही सर्वत्र फिरत होतो. दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे प्रचंड ऊन लागत होतं, खूप म्हणजे हे होत होतं. आणि त्याच वेळेस काय झालं होतं स्वामी भक्तांनो, की दुसऱ्या दिवशी माझा महाराजांचा फोटो मी पुसला, पण त्यावरती मला 2 असे काळे डाग दिसू लागले. हे डाग कशाचे आहे काहीच कळत नव्हतं. कुठून आले, काय आले? मला वाटलं की माशा वगैरे बसतात त्यांचं हे असेल असं मला वाटलं, पण मी कितीही पुसलं तरी ते डाग निघत नव्हते. असं करता करता रोज 2 असे खूप सारे ते डाग पडू लागले. मला काहीच कळत नव्हतं. मी म्हटलं हे असं का बरं होऊ लागलं? मी म्हटलं दिवसभर घरी नसेल, माशा खूप बसत असेल, असं माझ्या मनात आलं, हे असं होत असेल. वडिलांनाही दाखवलं. वडील म्हटले की काही नसेल, जाऊ दे. मग आम्ही काय केलं की जे प्रतापनगरच्या मठामध्ये आम्ही ज्या काकांशी बोललो होतो, त्या काकांना आम्ही कॉल केला की असं असं हे होत आहे म्हणे स्वामींच्या फोटोवरती. तर काका म्हटले काही टेन्शन घेऊ नका, स्वामींवरती सर्व सोडून द्या, सेवा करत राहा, जे असेल ते स्वामी महाराज बघून घेतील, असं काका बोलले. आणि त्यानंतर मग मी असंच ऑफिसला त्या दिवशी खूप मला असं उदास वाटत होतं. वडीलही म्हटले की आज तू जाऊ नकोस, पण जाणं फार गरजेचं होतं, कारण सर्वे हा करणं खूप गरजेचं होता. लवकरच ते रिपोर्ट सर्व काही जमा करायचे होते. वडिलांना म्हटलं मी दुपारी लवकर घरी येईल असं म्हटले. त्यानंतर मी घराबाहेर पडली. घरात गेले. मी आणि मावशी आम्ही दोघी सर्वे करू लागलो. आणि रानावनात खूप लांब लांब वस्त्या होत्या आणि शेतातून आम्हाला जावं लागत होतं.
मी आणि मावशी आम्ही चाललो होतो. मावशी थोड्या वयस्कर असल्यामुळे ते फास्ट पटपट चालत नव्हत्या. ऊन फार असल्यामुळे मी म्हटलं की मग आपण थोडंसं पुढे जाऊया पटपट आणि एका त्या पुढच्या झाडाखाली उभं राहूया असं म्हटलं. तिथेच एक काका शेतामध्ये पाणीही भरत होते. मग मी थोडंसं पुढं गेली आणि त्या झाडाखाली उभा राहिली आणि मावशींना म्हटलं की चला पटपट असं मी मावशींना म्हणत होती. त्याच वेळेस काय झालं की माझ्या पायाला काहीतरी थंडगार लागल्यासारखं झालं. थंडगार काय लागत आहे म्हणून असं मी डोळ्यांनी बघितलं तर माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसेना. पायाखालची जमीन सरकली कारण खूप मोठा भयानक नाग तेथे होता. तो मला दंश करणार. मी खूप घाबरली. तेवढ्यात मी समोर जे पाणी होतं, पाण्याची चारी होती, त्या चारीमध्ये उडी घेतली. कुठे जावं काय करावं काहीच कळत नव्हतं. महाराजांना खूप जोरात हाक मारली. महाराज वाचवा, स्वामी या असं म्हटले आणि जोरात पाण्यामध्ये उडी मारली. मी जशी उडी मारली तसा तो साप सळसळ त्या ढेकळामध्ये जाऊ लागला. इतका मोठा होता ना की मला अंगावरती थरकाप झाला. माझ्या पूर्ण अंग घामाने ओलचिंब झालं. मावशीला येईपर्यंत तो सळसळ निघून गेला. मी खूप घाबरली. मावशी म्हटल्या की अगं खूप मोठं संकट तुझ्यावरती आलं होतं कारण तुझ्या जर पायाला त्याने दंश केला. मी म्हटलं मला तोने स्पर्श केला, मला गार जाणवलं, तो मला दंशच करणार होता. तेवढ्यात मी उडी मारली असं म्हटले. त्यानंतर मग आम्ही ऑफिसमध्ये गेलो. सरांना सांगितलं. सर म्हटले तुम्ही घाबरू नका, तुम्ही घरी जा आणि पहिले तुमच्या स्वामींना पेढे घेऊन जा असं ते म्हटले. त्यावेळेस मला क्लिक झालं की खरंच महाराजांनी मला वाचवलं. मग मी घरी आली, खूप रडली आणि महाराजांच्या फोटोकडे बघून मला सर्व काही कळू लागलं. त्यानंतर आम्ही त्या काकांना पुन्हा कॉल केला की असं असं घडलं. काका म्हटले तुझ्यावरती खूप मोठं संकट अगोदरच स्वामींनी त्यांच्यावरती घेतलं, त्यामुळे तुला काहीच होऊ दिलं नाही. तुझ्या आयुष्यामध्ये हे घडणार होतं, तुला सर्पदंश होणार होता आणि तुझे प्राण जाणार होते, पण महाराजांनी अगोदरच ते त्यांच्यावरती घेतलं. जे काळे टिपके तुला दिसत होते ते दुसरं तिसरं काही नसून सर्पदंशाचे ते टिपके आहे आणि ते महाराजांनी त्यांच्यावरती घेतले. तुझ्या केसाला देखील धक्का त्यांनी लावू दिला नाही असे काका बोलले. त्यावेळेस खूप डोळ्यातून पाणी येऊ लागले. किती अगाध महती आहे स्वामींची. मी फार काही त्यांचं करतही नव्हते, पण स्वामींनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं. मला प्राणदान दिले, जीवदान दिलं आणि माझ्या कुटुंबातील जे काही आमच्यावरती आर्थिक अडचण होती ती देखील दूर झाली आणि आमच्यावरचं कर्जही नील झालं. माझे वडील हे त्या दिवशी खूप रडले, मीही रडले आणि तुम्हाला सांगते अजून देखील ते डाग बघितलं की मला प्रत्येक क्षणोक्षणी त्या घटनेची आठवण होत असते आणि आणखी देखील ते डाग महाराजांच्या फोटोवरती तसेच आहे. तो फोटो मी तसाच ठेवला आहे, काहीच केला नाही. त्यानंतर माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मिस्टर हे महाराजांची सेवेकरी नव्हते, त्यामुळे फार त्रास झाला. सुरुवातीला 2-3 वर्ष त्यांना नवीन सेवेमध्ये आणण्यासाठी मला फार त्रास झाला, पण त्यांना नवीन सेवेकरी घडवण्यासाठी महाराजांचं हे निवेदन असतं. हळूहळू त्यांना देखील विश्वास पटू लागला. माझे मिस्टरही सेवेमध्ये आले कारण त्यांनाही खूप स्वामींचा मोठा अनुभव आला होता. कारण त्यांची जी कंपनी होती, जे कंपनीमध्ये ते कामाला होते, त्या कंपनीमध्ये त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांना खूप त्रास द्यायचे, खूप बोलायचे आणि त्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये असायचे. मी त्यांना एक दिवस सहज म्हटलं तुम्ही महाराजांना मुजरा करून जा, त्यांना सर्व सांगा, फक्त तुम्ही 1 माळ जप करा, बघा काय होतं. आणि कोणी बोलायला लागलं तर महाराजांना सांगा, महाराजांचं नामस्मरण करा, हळूहळू काय होतं बघा. आणि असं करता करता ते असंच करू लागले. 1 महिना त्यांनी असंच केलं आणि खूप सारे बदल त्यांना दिसू लागले. कारण त्यांना जिथे असं वाटायचं की आज मला याच्यावरून हे बोलणार आहे, तिथे त्यांना बोलणे बसत नसायचे. ते महाराजांचं नाव घ्यायचे आणि खरंच महाराज त्यांच्या पाठीशी उभे राहायचे. असं करता करता त्यांचं जे काही होतं ते सर्व काही हळूहळू दूर झालं. कारण त्यांच्यावरती जो बॉस होता, तो जो त्यांना त्रास देत होता त्याचं बदली झाली आणि तो गेला. त्यामुळे त्यांच्या खूप मोठा प्रेशर त्यांचा कमी झाला. हे महाराजांच्या कृपेने शक्य झालं असं ते म्हणतात. खूप अशक्य गोष्ट होती, ही स्वामी कृपेने शक्य झाली. स्वामी भक्तांनो, असाच एक छोटासा अनुभव आणखी एक आला आहे. माझी जी मुलगी होती
ती एक दिवस खूप आजारी पडली, खूप म्हणजे खूप. आणि मग मी काय केलं की ऑफिसला सांगितलं की मी आज येऊ शकणार नाही, माझी मुलगी ही खूप आजारी आहे. तर ते म्हटले ठीक आहे. असं केलं आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारी माझी मुलगी म्हणजे व्यवस्थित तिला बरं वाटलं. त्यानंतर मग मी काय केलं, ऑफिसमध्ये मला त्या दिवसापासून 11 गुरुवार स्वामींचे करायचे होते. मी काय म्हटलं की आपण आहे ना हे करूया, सुट्टी मारूया आणि मुलीचं आजाराचं हे सांगूया ऑफिसमध्ये, म्हणजे आपल्याला सुट्टी मिळेल, महाराजांची पूजा व्यवस्थित होईल, असं मनामध्ये आलं. माझ्या मुलीला एकदम बरं वाटत होतं, कारण हॉस्पिटलमधून आम्ही तिला डिस्चार्ज वगैरे मिळाला होता, एकदम व्यवस्थित ती झालेली होती. स्वामींचे 11 गुरुवार करायचे म्हणून खोटं बोलून मी सुट्टी घेतली, त्यांना सांगितलं. त्यानंतर काय झालं की माझी जी मुलगी आहे दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा ताप आला. इतका ताप आला की ती फणफण पूर्णपणे बरी झालेली मुलगी हसत खेळायला लागलेली, तिला कुठलाच ताप नव्हता, तिला पुन्हा ताप आला. मला खूप टेन्शन आलं की हे आता कसं झालं. त्यावेळेस मग मला क्लिक झालं की आपण महाराजांचं खोटं बोलून सुट्टी घेतली, हे महाराजांना आवडलं नाही. कारण स्वामी म्हणतात तुमचं कर्म अगोदर करा, त्याबरोबर माझी सेवा, जमली तर करा, तुमच्या कर्मामध्येच राम आहे. हे वाक्य मला आठवलं आणि मग मी स्वामींची माफी मागितली, स्वामी मला माफ करा, यानंतर मी असं खोटं बोलून कधीही सुट्टी घेणार नाही, असं मी स्वामींना बोलली. आणि त्यानंतर मग संध्याकाळपर्यंत तिचा ताप बरा झाला. मला वाटलं होतं आता पुन्हा ॲडमिट, पुन्हा तेच सर्व काही तेच करावं लागेल. पण स्वामींनी दाखवून दिलं की मला माझं खोटी बोलून सेवा कोणीही करू नये, हे स्वामींनी मला दाखवून दिलं. स्वामी भक्तांनो, असे असंख्य स्वामींचे छोटे मोठे आयुष्यामध्ये खूप सारे अनुभव आहे. एकदा तर असंच आम्ही बाहेर गेलो आणि खूप म्हणजे खूप त्यावेळेस डिप्रेशनमध्ये आम्ही होतो. आणि त्या दरम्यान मला असं वाटत होतं की काय करावं काय नाही, महाराज आहेत की नाही, इथपर्यंत प्रश्न उठले होते. असं मनात वाटलं. स्वामींना म्हटलं की स्वामी, तुम्ही खरंच आहात का? एवढी परीक्षा आमची का बरं बघत आहात? आम्हीच असं का बरं केलं आहे? आमच्यासोबत असं का बरं घडत आहे? असे असंख्य प्रश्न स्वामींना विचारत होते. स्वामी, तुम्ही जर खरंच आमच्या पाठीशी असताल तर मला दर्शन द्या, असं माझ्या मनामध्ये आलं. तेवढ्यात आमच्यासमोर एक गाडी आली आणि त्या गाडीवरती महाराजांचा फोटो आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य दिसलं. आणि नाही, स्वामी तुम्ही आहे म्हणजे काही एक होणार नाही, सर्व काही व्यवस्थित होणार, या संकटातून आम्ही बरोबर बाहेर निघणार, असं आम्हाला कळालं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, एक दिवस असंच मी तारक मंत्राचं अनुष्ठान हे सुरू केलेलं होतं. तारक मंत्राचं अनुष्ठान माझं चालू होतं. आम्ही गाडीवरती चाललेलो होतं आणि गाडीवरती जात असताना माझे मिस्टर मला सोडत होते. आम्ही गप्पा मारत चाललेलो होतं. आणि त्या दिवशी मी कधीही साडी घालत नाही, पण त्या दिवशी मी साडी घातलेली होती. तारक मंत्र माझा चालू होता, मिस्टर गाडी चालवत होते, मी तारक मंत्र बोलत होती आणि माझा पदर गाडीच्या चाकामध्ये गुंतला. गाडीच्या चाकामध्ये पदर गुंतल्यानंतर आपण किती जोरामध्ये पडतो हे प्रत्येकाला माहीत आहे. पण मी अशी पडले ना, जणू काय मला कोणीतरी अलगद झेललं, अशा प्रकारे मी पडली. आणि मला काही एक झालं नाही, कुठेच खरचटलं नाही. साडीचा पूर्ण चुरा झाला, पण मला कुठेच खरचटलं नाही, काहीच झालं नाही. थोडंसं खरचटलं, पण बाकी कुठेच काही झालं नाही. सर्वजण म्हणायचे की ज्याच्या गाडीमध्ये साडी गुंतते त्याला प्रचंड लागतं, खूप त्याच्यासोबत वाईट होतं, पण तुम्हाला काहीच झालं नाही, तुमच्यावरती देवाची कृपा आहे. त्यावेळेस कळालं की तारक मंत्राचं अनुष्ठान चालू होतं, तारक मंत्राने आपल्याला वाचवलं आणि ही महाराजांचीच कृपा आहे. आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला असं मिळालं, असं वाटलं. क्षणोक्षणी महाराज मला वाचवण्यासाठी येतात, माझ्या पाठीशी उभे राहतात. असे असंख्य अनुभव मला आत्तापर्यंत स्वामीने दिले आहे. हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे अशी इच्छा झाली, म्हणून हे अनुभव शेअर केले. असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.